पुढचा पदार्थ आपला काय? थालीपीठ सँडविच. काहीतरी एक सांग, थालीपीठ का सँडविच? नाही, थालीपीठचं सँडविच. थालीपीठ सँडविच साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, ते जरा सांगा. शिजवून कुस्करलेलं सोया चंक्स, थालीपीठ भाजणी, किसलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तूप, चीज स्लाइस, ओली मिरची आणि लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ, जिरं, तिखट, हळद आणि मीठ. ओके, पुढे काय करूया आता? थालीपीठ भाजणी, ह्याच्यामध्ये मीठ, त्याच्यानंतर हळद, तिखट, लाल मिरचीची पेस्ट. हो, आणि लसूण आणि 1 चमचा तूप. वा, आता काय मिक्स हे करून मी घ्यायचं? हाताने एकदा मिक्स हो, करून घे ना घेते. करून. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ. येस, गरम पाणी आपण ऑलरेडी घेऊन ठेवलंय. हो. छानपैकी मळून झालेलं आहे. आता काय करूया? थापून भाजून घेऊया. ठीक आहे, घ्या थापून. थालीपीठ गोल असलं पाहिजे अशी काही अट नाही वाटतं. नाही, आपण चौकोनी करून घेणार आहोत. चौकोनी? हो. अरे हा, सँडविच नाही का? हो. आकारावरती फोकस ठेवा खवय्यांनो, थालीपीठ सँडविच आहे हे, त्यामुळे हे चौकोनी होणार आहे. आता माझी जरा फसगत झाली. कशाचं पृष्ठ काय आहे? बॉक्स आहे. अच्छा, पेढ्याचा बॉक्स होता का? हो, मग पेढे कुठे आहेत? खाल्ले. बॉक्सनी वाटतं. छान. अरे आता हे आपण भाजून घेऊया. चला मग पॅन ठेवू. हो, बघ तेल. थोडंसं लागेल अजून. बस. एक मात्र नक्की आकांक्षा, तू अगदी छान व्यवस्थित शिस्तीत करतेस सगळं. दसमुसळेपणा नाही, काही नाही. म्हणजे शिस्तीत करून शिस्तीत करायला लावते. अरे बाप, म्हणजे तसा धाक आहे माझ्या घरी. हो का? मला वाटतं आता आपण याला उलटून हो. घेऊ. झालंय, कारण सुगंध येतोय छान. अरे क्या बात है हा आकांक्षा. हो. अरे वा, छान झालंय हा.